सो हे गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर गाईज आपला लास्ट व्लॉग 1000 रुपये किलो असलेली काजूची भाजी. तर त्या व्लॉगमध्ये मी हे बोललेलो की आपली एक होम टूरवर व्हिडिओ येईल. तर ती ही व्हिडिओ आहे. तर माझ्या घरात तसं दाखवण्यासारखं तर काहीच नाही होम टूरचा व्हिडिओ म्हटलं तर, पण घराच्या बाहेर दाखवण्यासारख्या एवढ्या गोष्टी आहेत त्या मी या सगळ्या व्लॉगमध्ये कॅप्चर करणार आहे. सो हा व्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्लॉग आवडला तर या व्लॉगला लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. तर हा व्लॉग बनवायचा मी त्या दिवशीपासूनच ठरवलेलं, पण आज हा व्लॉग बनवतो हे माझ्या पण लक्षात नव्हतं. हे बघा, हे कपडे पण मी जुने घातले. तुम्ही आपला चोर बाजारवाला ब्लॉग बघितला असेल, त्याच्यातलंच हे टी शर्ट घातलं आहे. सो आता मी फ्री होतो दुपारचा, मी म्हटलं आजच आपला होम टूरवाला ब्लॉग बनवून टाकू. तर आता मी आपल्या ब्लॉगला सुरुवात करतो आहे. ब्लॉगची सुरुवात होते तिकडनं आपल्या गेटपासून. ते गेटकडून आपल्या गाड्या वगैरे आतमध्ये येतात. गाड्या म्हणजे असं कोण पाहुणे वगैरे आले तर ती लोक इकडे येऊन गाड्या लावतात. इकडे तशी स्पेस आहे गाड्या लावण्यासारखी. थांबा तुम्हाला मागून दाखवतो. ही बघा, इकडून एवढी स्पेस आहे गाड्या लावण्यासाठी. आणि हे आपलं काजूचं झाड, आपण रोज ह्याच्या काजू काढतो आणि आता याला काजू लागतात पण. हे फणसाचं झाड आहे, ह्याला आजपर्यंत कधी फणस लागला नाही, फक्त आत्ता एकच फणस लागला आहे. तो बघा दिसत असेल तुम्हाला, आता एकच फणस लागला आहे ह्याला. तो पण आम्ही मुंबईला जाईपर्यंत आम्हाला खायला भेटतो का नाही ते पण माहिती नाही, कारण तो पिकेपर्यंत टाईम लागू शकतो. आणि हे बघा, हे आपली खालची साईड आहे, घराच्या खालची साईड, म्हणजे जिकडे आपण गाड्या लावतो त्याच्याच खालची साईड आहे. तर इकडनं पूर्ण खाली जेवढं पण दिसतं आहे तिथपर्यंत, म्हणजे तिकडे तुम्हाला ब्लॉगमध्ये जेवढी झाडं दिसत आहेत तिथपर्यंत सगळं आमचंच आहे. आणि खाली एक विहीर पण आहे, ती पण आमचीच आहे. आणि इकडे झाडं म्हणायला गेलं तर इकडे फळांची वगैरे झाडं आहेत, पण त्यांना फळं वगैरे काय लागत नाही. नारळाची झाडं आहेत, त्यांना पण नारळ लागत नाही. त्यांना आता म्हणजे सध्या पाण्याची कमी आहे म्हणून. तर जेव्हा त्यांना पाणी वगैरे आम्ही लावू आणि जेव्हा त्या झाडांना आम्ही चांगलं मोठं करू तेव्हा त्या झाडांना फळ यायला सुरुवात होणार. आणि हे बघा, हे आमचं कसं नाही पण सगळ्यांचं, आमच्या वाडीत सगळ्यांचं फेवरेट झाड आहे हे शेंगाच्या भाजीचं झाड. ह्या झाडाची खरी व्हॅल्यू कधी असते, जेव्हा गणपतीचं विसर्जन असतं तेव्हा. कारण गणपतीच्या विसर्जनच्या दिवशी ह्या झाडाच्या पानांची भाजी बनवली जाते आमच्या इकडे, आणि ती सगळ्यांच्या घरी असते भाजी. तर ती भाजी आणि भाकरी खाल्ली जाते गणपतीच्या विसर्जनच्या दिवशी. तर तेव्हा आमच्याकडे खूप लोक आहेत ही झाडाची पानं मागायला वगैरे. तर हे तेच झाड आहे, शेंगाचं झाड. कोकणात सगळ्या लोकांना माहीत असेल हे झाड. आणि हे आवळ्याचं झाड, पण ह्याला आवळे वगैरे काय लागत नाही. हे झाड एकदा तोडून टाकलेलं, पण ह्याला आता परत पालवी फुटली आणि हळूहळू मोठं होतं आहे ते झाड. आणि ही आपली फेवरेट स्पॉट, आंघोळ करायची टाकी. इकडे उभा राहून मी रोज आंघोळ करत असतो. हे जे वरती झाकण तुटले त्याच्यातून पाणी येत असतं आणि मी इकडे खाली उभा राहून आंघोळ करत असतो. आणि साबण वगैरे या दगडावर ठेवतो मी, साबण, टावेल वगैरे. गाईड, ही माझी फेवरेट जागा आंघोळ करायची. मी जेव्हा पण गावी येतो तेव्हा आम्ही कधीच बाथरूममध्ये आंघोळ करत नाही, मी इकडेच आंघोळ करतो. इकडे एक नळ बांधलं आहे हातपाय धुवायला, आणि आपल्या विहिरीकडे जायला इकडून वाट आहे. मी तुम्हाला इकडे नंतर नेतो, पहिले इकडचंच सगळं दाखवतो. तर हे आहे आपलं सगळ्यात पहिलं माडाचं झाड, ज्याला नारळ लागतात. आणि मी लहानपणापासून मोठा होतो तोपर्यंत मी ह्या झाडाचे नारळ खाल्लेच आहेत. म्हणजे एक लहानपणापासून मी ह्याच झाडाचे नारळ खातो आहे. आणि हे आपली सुपारीची झाडं, हे फणसाचं झाड, ह्याचे फणस आम्ही खातो कारण ह्याचे फणस लागतात पण तेव्हापासून. आणि हे रतांब्याचं झाड. तुम्हाला रतांबे माहीत नसेल तर तुम्हाला सांगतो, कोकम सरबत तुम्ही पिला असेल तर ते कोकम सरबत त्याच फळांचा बनतो. तुम्हाला ते फळ पण मी दाखवतो. हे बघा, हे ते फळ, हे फळ फोडून सुकवलं जातं, मग त्याचं कोकम बनतं. आणि मग काहीतरी एक छोटीशी प्रोसेस करावी लागते, मग त्याचा आगोळ बनवला जातो. तर हे आहे ते हे आहे ते कोकमाचं झाड. आणि आमच्या पूर्ण कुंडामध्ये अशी 2 झाडं आहेत कोकमाची. आणि हे समोरच भेटतं आपलं चिकूचं झाड. तर ते दाखवायच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आमच्या सुरुवातीला जे घर होतं आजोबांचं, तर ते घर इकडून चालू व्हायचं. हे त्या घराचं अंगण आहे, हे एवढं. आणि त्याच्या समोर दिसत त्याच्या जुन्या घराचे जिने आहेत. आणि इकडे जुनी तुळस होती, पण ती तुळस आता काढली आणि आम्ही इकडे बांधली आता नवीन घराच्या इकडे. तर हे आपलं चिकूचं झाड, ह्याला चिकू दर सीझनला लागतात. हे जे 2 नारळाची झाडं दिसत आहेत, हे दोन्ही पण झाडं मेली आहेत. ह्यांना नारळ वगैरे तर काय लागत नाहीत. आणि लागले तरी पण ते खूप म्हणजे एकदम असे गेलेल्यातच असतात. ते पाणी नसलेले नारळ वगैरे लागतात असे असतात ते. आणि हे आपलं आंब्याचं झाड, ह्याला तर कधी आंबे लागत नाही,
पण कधी कधी आता यायला लागणार आहेत, पण अजूनला खूप टाईम आहे, कधी कधी लवकर लागतात. आणि हे आपलं नारळाचं झाड हे अंगणातच आहे. हे आपलं अंगण नवीन घराचं, हे आपलं घर आणि हे आपली नवीनवाली तुळस आणि हे आपलं अंगण पूर्ण. ही तुळस आपली आणि हे घराच्या अंगणाच्या खाली पूर्ण आम्ही तेवढी स्पेस मोकळी ठेवली आहे. इकडे झाडं वगैरे लावलीत, काजूची झाडं आणि बाकी हे सगळं रान वाढलं आहे तेच. आणि खाली लाईनीत 3 झाडं आहेत चिकूची. त्याच्या खाली पण जेवढे माड लागले आहेत ते त्या माडांना काय नारळ लागत नाही, फक्त या 2 माड आहेत ह्यांनाच नारळ लागतात. आणि हे खूप उंच माड आहेत ह्या माडासारखे. ह्या साईडला पण माड आहेत, त्यांना पण नारळ वगैरे काय लागत नाही. पुढे ते दिसते ते काजूचं झाड आणि इकडे ते शेंगाचं झाड. आमच्या कुंडामध्ये नारळाची झाडं लागणारी फक्त 4 आहेत, शेंगाची झाडं 2 आहेत आणि चिकूची झाडं 3 आहेत. आणि सुपाऱ्यांची झाडं म्हणायला गेलं तर सुपारीची पण झाडं 2च आहेत. आणि परत कोकमाची झाडं पण 2 आहेत. आणि बाकी केळीची झाडं खूप आहेत. का केळीची झाडं खूप आहेत, पण केळी लागतात फक्त तिकडच्याच झाडांना, जिकडे मी तुम्हाला दाखवली तिकडे. मी तुम्हाला जेवढी आता झाडं दाखवली तेवढीच झाडं आपल्या घराच्या जवळ आहेत. बाकी आता तुम्हाला आम्ही आमची विहीर दाखवतो. तर इकडून खाली उतरायची जागा आहे ती. हे बघा इकडे समोर अननसाची झाडं आहेत, पण त्याला अननस तर लागत नाही. लागायचे पण अजून त्यांना टाईम आहे आता लागायला. बाकी इकडे आता आम्ही दरवर्षी जेव्हा पण येतो तेव्हा आम्ही साफसफाई करतो. फक्त ह्या वर्षी जरा केली नाही साफसफाई, म्हणजे करणार आहे अजून, फक्त थोडासा टाईम हवा आहे आम्हाला. कारण आम्ही गावाला जातो, जरा घराच्या बाहेरचे आम्ही जास्त कामं करतो आहे. म्हणजे कामं जरा थोडीफार राहिलेली ती करत होतो. तर आम्ही त्या कामातच आमचा पूर्ण टाईम गेला आहे. तो आता आम्ही नंतर हळूहळू ही कामं करून घेणार आहे गावच्या पूजेच्या आधी. गावाला आता आमची पूजा असेल अक्षय तृतीयेला, तर त्याच्या आधी आम्ही सगळी कामं करून घेऊ. आणि ही बघा ही आमची जमीन. हे जे वरती जे झाड आहे ना मध्ये दिसते, हे इथपर्यंत आमची जमीन आहे. आणि त्याच्या त्या साईडला दुसऱ्यांची जमीन आहे. आणि इकडे खूप लांबपर्यंत आमची जमीन आहे. म्हणजे इकडनं तुम्हाला दाखवू पण शकत नाही एवढे लांबपर्यंत आहे, झाडं आहेत ना मध्ये म्हणून. आणि आता आम्ही आमची विहीर दाखवतो. आमची म्हणजे ती माझ्या आजोबांची विहीर आहे, माझ्या वडिलांची वगैरे नाही, माझ्या आजोबांची विहीर होती. पण त्या विहिरीचं पाणी एवढं थंड आहे आणि एवढं मस्त चवीसारखं आहे ना, की तुम्ही जेव्हा पण माझ्या गावाला याल ना ते तुम्हाला त्या विहिरीचं पाणी मी पाजेन. ह्या पाण्याची थंडपणा आणि ह्या पाण्याची टेस्ट एवढी वेगळी आहे ना, की कोण सांगूच शकत नाही की हे विहिरीतलं पाणी आहे. आणि हे बघा आता विहिरीतल्या पाण्यावर कचरा पडू नये म्हणून आम्ही हे जाळं घातलं आहे. म्हणजे सगळा कचरा ह्याच्यावरच राहतो. आणि मग ह्याच्यावर जास्त कचरा झाला की मम्मीने आम्ही हे जाळं काढून त्या साईडला टाकून देतो कचरा आणि परत जाळं घालून ठेवतो. ही बघा ही आपली विहीर आहे. आणि ह्या विहिरीच्या मागे पण ही आपली जमीन आहे, पण इकडनं जायला तिला वाट नाही, आपण मागून जाऊ. इकडे सुपारीची झाडं घ्यायला सुपाऱ्या लागतात, पण एवढ्या पण नाही, जास्त पण नाही, थोड्या सुपाऱ्या लागतात. इकडे आपला पंप झाकून ठेवला आहे, त्याच्यावर झाडांचे फांद्या वगैरे पडू नये तुटून म्हणून. बाकी ह्याच्या पुढे आपली जमीन आहे, पण तिकडे आपण इकडनं जाऊ नाही शकत, कारण इकडे पूर्ण ब्लॉक झाले, सगळं झाडं वगैरे वाढलीत म्हणून. पण आपण दुसऱ्या साईडने जाऊन बघू. आता आपण इकडनं सगळ्यात पहिले वरती जाऊ. तुम्हाला ती जी चिकूची झाडं मी वरून सांगत होतो, 3 चिकूची झाडं लाईनीत आहेत, ती झाडं तुम्हाला दाखवतो. आणि मग तुम्हाला मी तिकडच्या जमिनीत नेतो जिकडे आमची काजूची झाडं आहेत. कारण माझ्या घराच्या इकडे, ह्या घराच्या इकडे आमच्या फक्त 2 काजूची झाडं आहेत. आणि ती पण आजोबांची आहेत, आमची नाहीत. आम्ही जी लावलीत म्हणजे माझ्या वडिलांनी जी झाडं लावलीत ती त्या साईडला आहेत. तर ती मी आता तुम्हाला तिकडे नेतो. तर हे बघा ही आहेत ती चिकूची झाडं. ही बघा ही लाईनीत चिकूची झाडं आहेत. हे 1, हे 2 आणि ह्या झाडाच्या मागे 2 आहेत झाडं. म्हणजे हे 2 आहेत झाडं. ही फक्त एकच फांदी दिसते तुम्हाला. मग तुम्हाला दाखवतो पूर्ण. ही बघा ही आपली चिकूची झाडं. हे 1 झाड, हे दुसरं झाड आणि हे तिसरं झाड. आता हे झाड तर खूप छोटं आहे म्हटल्यावर ह्याला तर चिकू लागत नाही. बाकी आपल्या ह्या झाडाला चिकू लागतात आणि ह्याला खूप चिकू लागतात. आणि हे झाड पण एक आहे, हे पण एक झाड आहे चिकूचं. बाकी त्याला समोर फणस लागला आहे. तो फणस पिकलेला आहे का कच्चा आहे ते माहीत नाही, बघूया आपण. बाकी खाली सगळी अननसाची झाडं आहेत ही बघा. आणि ह्यांना अननस पण लागलेत आता, पण मला आता इकडनं वाट नाही होता, तरी मी ट्राय करेन अननस तुम्हाला दाखवायला. हे बघा इकडे फणस लागलेत, काटा लागला. इकडे कुठल्या झाडाला पकडून उतरेन तर मला कुठलं पकडायला पण झाड भेटत नाही इकडे. तरी पण डॉगसाठी एवढं तर करायला पाहिजे. एक झाड पकडून उतरलेलं ते पण झाड तुटलं.
हे बघा, हे ते चिक्कूचं झाड, ह्याला चिक्कू तर लागले नाहीत, पण आपण ह्या फणसासाठी खाली आलेलो. याचा फणस पिकला आपल्याला खायला भेटणार आहे. आणि हे बघा, हे आहेत आपली अननसाची झाडं. तर अननस तुम्हाला लागलेलं दाखवतो. हे बघा, हे अननस, हे आता खूप कच्चं आहे अननस. हे अजून पिकेल आणि ह्याची जेव्हा प्रोसेस होईल त्याला अजून टाईम आहे. जास्त टाईम लागणार. आता थोडेच दिवस राहिलेत फक्त हे पिकायला. बाकी हा आपला फणस पिकला आहे. मम्मीला घेऊन येतो आणि हा काढायला सांगतो. आणि ही बघा काय, इकडनं वाट होती खाली यायला, पण माझ्या लक्षात नाही. मी तिकडनं उडी मारून खाली आलो. तर आता इकडनं वर जाऊया आणि आपण त्या साईडला जो तुम्हाला मोकळा माळ दिसतोय तिकडे जाऊया. तिकडे जेवढी पण काजूची झाडं आहेत ती आपलीच आहेत सगळी. ती जमीन पण आपलीच आहे. तर आता आपण तिकडे जाऊया. हे बघा, ही केळीची झाडं, ह्याच्या आम्हाला पानं भेटतात. गणपतीला वगैरे जेवण वगैरे असतं तेव्हा आम्हाला ही पानं भेटतात. बाकी इकडे रान खूप वाढलं आहे. आता इकडे पण आम्ही सगळं साफ करत राहत असतो. हे आपलं घर आहे आणि ही आपली जुनी दोन्ही आहे. ह्याच्यात पाणी वगैरे साठवून ठेवायला चांगली होतं. त्या टाईमला फक्त गाय म्हशींसाठीच होतं हे. ते ह्याच्यात पाणी प्यायचे, ह्याच्यात पाईप लावून सोडायचे पाणी, मग ह्याच्यात ते पाणी प्यायचे. पण मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला हे स्विमिंग पूल वाटायचं आणि मी ह्याच्यात आंघोळ करायला रडायचो पण. आणि हे आपले 2 मोठे माड, ह्यांना नारळ लागतात. तर हा आपल्या घराचा पाठचा डोर आहे बॅक साईडचा. ही केळीची झाडं आणि हे 2 माड. हे दुसरं शेंगेचं झाड आहे. पहिले येताना दाखवलं ते एक, आणि हे दुसरं, आणि हे दुसरं काजूचं झाड आहे. खाली जेवढे दाखवले ते सगळे खाली अजून दाखवले नाही, खाली दाखवायचे राहिले. हे आहे ते आजोबांचंच झाड आहे. हे दुसरं काजूचं झाड आहे. ह्याचे काजू रोज काढत असतो मी. आणि आम्ही जो काजूच्या भाजीचा व्लॉग बघितलेला तुम्ही, तेव्हा पण आम्ही ह्याच झाडाचे काजू काढून नेलेले. आता पण काजू भेटतात असेच खाली पडलेले. हे बघा, पण जसं कधी असे काजू राहत नाही, कारण इकडे काजू असं खाली पडले असं तर लोक उचलून नेतात. चोरी असं नाही म्हणू शकत, पण लोक असे उचलून नेतात ते झाडं काजू पडलेले असले तर. हे आहे आपलं ते दुसरं काजूचं झाड. ह्याला खूप काजू लागतात आणि हे झाड पण तसं मोठं आहे. ह्याला आता पण काजू लागलेत तसे, पण अजून काढायला मी आलोच नाही सकाळपासून. हा बघा, एक काजू अजून एक भेटलं. आल्या 2 काजू भेटले आपल्याला. आणि हा आपल्या घराच्या बॅक साईडचा रोड आहे. रोड म्हणजे इकडनं फक्त छोट्या छोट्या गाड्यात जातात, मोठ्या गाड्या जात नाही. आणि हे आपली घराची किचन आणि बेडरूमकडची ही साईड आहे आपली. आणि ह्या साईडला रोड आहे. तो छोटा का राहिला, इथपर्यंत फोर व्हीलर येतात म्हणजे सिंगल वेने. पण इकडे मोठा असा खड्डा मारला गेला आहे म्हणून इकडे येत नाही. हे ते रतांब्याचं झाड, ह्याच्यात ते मी तुम्हाला आतमधून दाखवलेलं, आता हे बाहेरून दाखवते झाड. तर हे येते झाड. आपल्याला जायचं आहे त्या साईडला काजूची झाडं बघायला. तर मी आता मम्मीला सांगायला आलो आहे, मम्मीला सांगणार आणि मग आपण त्या साईडला झाडं बघायला जाऊया. तो गाईज आता मी तुम्हाला 3 रोड दाखवते, तर ते रोड कुठले ते पण समजून घ्या. हा रोड आहे तो आपल्या घराच्या इकडे जातो. हे आपलं घर आहे, इकडे जातो तो. आणि बाकी पण अजून खूप पुढे घर आहेत, तर त्या घरांकडे जायला हा रोड आहे. हा रोड आहे तो तिकडे मोठा रोड भेटतो. त्या मोठ्या रोडला कनेक्ट होण्यासाठी हा छोटा रोड बनवला आहे. आणि हा रोड आहे तो रोड जातो आपल्या रानात. आता रानात म्हणजे इकडे जास्तीत जास्त लोकांच्या शेती वगैरे आहेत, ते इकडे नाहीत, ह्या साईडला आहेत. या साईडला एकदम खाली. तर तिकडे आपण जाऊ नाही शकत, कारण आपलं जेवढी जमीन वगैरे आहे ती सगळी इकडे. तर आपली ती जमीन पण मी तुम्हाला दाखवू नाही शकत, कारण ती डोंगरावर आहे. खूप वरती उंचावर चढून जावं लागतं आणि मला घरी यायला पण खूप टाईम लागणार आहे ते एवढं सगळं दाखवेपर्यंत. सो मी तुम्हाला पहिली इकडची झाडं वगैरे दाखवून घेईन. आणि आमच्या इकडे परत असं दाखवण्यासारखं अजून खूप काय काय, पण ह्या व्लॉगमध्ये तेवढं मी कवर नाही करू शकत, कारण आता तेवढं टाईमच नाही. आता वाजलेत 5 आणि मी घरी येईपर्यंत मला 7-7:30 होतील. सो ह्या व्लॉगमध्ये मी जेवढं आमचं जवळपास आहे भेटण्यासारखं तेवढं मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर हे आपल्या रानात जायला वाट, आणि तिकडे ते डोंगर आहे समोर दिसतोय तो. तर त्या डोंगरावर आपली जमीन आहे. तिकडनं वर यायला पण टाईम लागणार. ही बघा, ही करवंदाची झाडं आहेत. ही झाडं काय आपली वगैरे नाहीत, पण ही झाडं कोणाचीच नाही तसं म्हणायला गेलं तर. झाडाची करवंद कोण पण येऊन काढून खाऊन जातात. काय तुम्ही जागा आपल्या काजूच्या भाजी त्या ब्लॉगमध्ये बघितली असेल. मी इकडनं जाताना पण म्हणजे तो शूट केलेलं. सो तुम्हाला ही जागा लक्षात आली असेल, हा रोड वगैरे लक्षात आला असेल.
आणि इकडे वरती आता घर बांधत आहेत. म्हणजे असं पूर्णपणे रान असं म्हणू नाही शकत, आधी आधी रान होतं. आमच्या घराच्या मागे कोणाचीच घरं नव्हती. पण आता लॉकडाऊनपासून हळूहळू सगळ्यांनी घरं बांधायला सुरुवात केली. आणि आता इकडे एक मोठा बंगला आहे, एक छोटंसं घर आहे आणि आता अजून 2-3 घरं बांधत आहेत इकडे लोक. आणि बघा ही जी वाट आहे इकडनं खाली गुरांना नेतात चरायला, इकडून असं खाली नेतात. इकडून खाली पण खूप काय काय, तिकडे दुसरं डोंगर भेटतं तर तिथपर्यंत. आता इकडनं मम्मी हाक मारते ते पण आपल्याला ऐकायला येतं आहे बघा. तर ही तीच प्लेस आहे जिकडे लास्ट टाईम आपण आलेलो. आणि गुढीपाडव्याची काठी तोडायला पण आम्ही इकडे झालो. गुढीपाडव्यासाठी जी काठी लागणार होती ती पण आम्ही तोडायला इकडे झालेलो. तर गाईच इकडून खाली जायला वाट आहे. तर इकडे लोक गुरं चरायला आणतात. आणि ही जमीन आहे, ही जी झाडं लागलीत साईडला, इकडनं आपली जमीन चालू होते. हे जे काजूचं झाड आहे ना, हे आपलंच झाड आहे. हे समोरचे काजूचं झाड दिसते. आणि इकडून खाली गेल्यावर जेवढी पण आपली झाडं आहेत ती सगळी मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. इकडे सगळी झाडं छोटीच आहेत, म्हणजे ही सगळी झाडं आम्ही आत्ता न्यूली लावली आहेत. ते आता हो मोठी होतील, मग त्यांना कुठे फळं लागणार, म्हणजे काजू लागणार. आता ती सगळी झाडं छोटी आहेत. आणि फक्त इकडे आता 2 नाही 4 झाडं इकडे मोठी आहेत आणि ज्याला खूप काजू लागतात, भरभरून काजू असतात त्याला. हे इकडनं खाली उतरायला वाट ही बघा, ही सगळी छोटी छोटी झाडं आहेत. ह्या सगळ्या झाडांना काजू लागायला अजून टाईम आहे. अर्ध्या झाडांना काजू लागलेत पण ते पण अजून कच्चे आहेत, ते पिकायला खूप टाईम लागणार. पण त्याला तशी पण ह्या झाडांना 4-4 2-2च काजू लागलेले असतात. हे बघा, हे आपलं सगळ्यात दुसरं सर्वात मोठं काजूचं झाड आपलं एवढ्या स्पेसमधलं. पहिलं झाड कुठलं होतं तर ते बघा, तिकडचं पहिलं झाड होतं ते मी तुम्हाला येतानाच आतमध्ये दाखवलं. हे दुसरं झाड आहे आपलं काजूचं, सर्वात मोठं झाड. आणि ह्याला मी त्या दिवशी आलेलो तेव्हा मला एक पण काजू दिसला नव्हता, पण आता याला मला काजू दिसत आहेत. सो उद्या यायला तर पाहिजे इकडे काजू काढायला. ही बाकी सगळी छोटी छोटी झाडं आहेत. ही बघा, ह्यांना काजू लागलेत म्हणजे हे असे काजू लागलेत. हे काजू अजून पिकले नाहीत. तुम्हाला मी त्या काजूच्या भाजीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं असेल, हे असे काजू असतील तर ते पिकलेले नाहीत हे समजून जायचं. काजू पिकवून एकदम पिवळे, त्याच्यावरती पिवळा बोंडू बनणार, तेव्हा समजायचं ते काजू पिकले नाही. ही बघा, ही एवढी सगळी झाडं आहेत ते आपली आहेत झाडं. आणि हे आहे ते आपलं सर्वात तिसरं मोठं झाड आहे काजूचं. हे सर्वात मोठं झाड 4थं काजूचं एवढ्या स्पेसमधला. तिकडची जी 2 काजूची झाडं दाखवली ती वेगळी आहेत. मी एवढ्या स्पेसमधली ही काजूची झाडं बोलते. बाकी ही सगळी छोटी छोटी काजूची झाडं आहेत. ही आता सगळी नवीन नवीन माझ्या पप्पांनी लावलेली. बाकी जी तुम्हाला मागे दाखवली, बाकी ही जी मोठी झाडं दाखवली, ही सगळी झाडं माझ्या आजोबांची आहेत. हे एक मोठं झाड आहे, ह्याचे पण काजू मी त्याविषयी काढून नेलेले. बाकी त्या झाडाला अजून काजू लागले नाहीत. आणि आमच्या इकडे कोकणी माणसाच्या इकडे, म्हणजे आमच्या इकडे रत्नागिरी वगैरे चिपळूण त्या साईडला जास्तीत जास्त तर आंब्याचे आणि फणसाचे झाडं जास्त असतात. पण आमच्या इकडे आंब्याचे झाडं मिडियम असतात आणि फणसाची झाडं मिडियम असतात. काजूची झाडं आमच्याकडे खूप जास्त असतात. आमच्याकडे काजूच्या झाडांचं कधीच प्रमाण नसतं. ते पण काजूच्या झाडाचं उत्पादन पण खूप येतं. कारण तुम्ही विचार करा गाईज, फक्त कुठली तरी म्हणजे अशी छोटीशी फळं, ती पण फक्त एका टाईमला, फक्त एका वर्षात एका वेळेला फक्त लागतात. म्हणजे एका सीझनला फक्त ती फळं लागतात आणि त्याच्याकडनं एवढं त्यांना उत्पादन भेटतं. 22,500चे काजू विकतात ती लोक. तर ही आपली ती जागा आहे. हे जे करड आहे ना, ते मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं, हे खूप सुक्कं असतं. ह्याला नुसतं जरी कोणी थोडीशी माझीशी काडी जरी पेटवून टाकली ना, तर ते पूर्ण हे पेटत जाऊ शकतं. आणि हे पेटत गेलं तर तिथपर्यंत हे पेटत पोचणार. कारण इकडून खाली सगळं कराड आहे, म्हणून इकडे कोण लोक ढोरं चढायला आणत नाही. कारण हे सुकं कराड कोण खात नाही, ढोरं वगैरे, गुरं वगैरे असं म्हणून. तर आता मी तुम्हाला सगळी एवढी झाडं वगैरे दाखवली. तर ही आपली टूर होती, होम टूर. आणि आपले असेच आता न्यू ब्लॉग येत राहतील. तो ब्लॉग आपले बघत राहा, रोजच्या रोज ब्लॉग बघत राहा. आणि बघताय ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा, नाही आवडला तर ते कमेंट करून मला फीडबॅक तरी द्या. पण काहीतरी करा यार. तुम्ही एवढे जास्त लोक म्हणजे ब्लॉग बघतात आणि त्याच्यातले खूप कमी, म्हणजे 1% लोक असं जे लाईक करतात फक्त. सो असं करत नका जाऊ. आपल्या ब्लॉगला प्रेम द्या. आपलं न्यू मराठी चॅनल उघडलं आहे आपण, त्याला खूप सपोर्ट करा, भरभरून प्रेम द्या त्याला, जेवढं तुमच्याकडनं होईल तेवढं. आणि हे ब्लॉग सगळ्यात जास्त शेअर करा तुम्ही. तर तुम्हाला आता मी इकडे वरची जागा दाखवतो. हे इकडनं गाड्या वगैरे येत असतात ती जागा आहे.
आणि आता ही पुढची जागा दाखवतो. हा बघा, हा रोड आहे आणि इकडे हे आता कोणतरी हा प्लॉट विकत घेतला आहे. सो ह्या प्लॉटचं काम हल्लीच झालं आहे. मी जेव्हा गावी आलो तेव्हाच्या प्लॉटचं काम झालं आहे. आता इकडे कोणतरी घर पण बांधेल. मग आपल्याला अजून जवळचे शेजारी कोणतरी भेटणार. आणि इकडे पण आता डेव्हलपमेंट प्लॉटिंग वगैरे सगळं चालू झालं आहे. बाकी इकडे पण तेच आहे. इकडे पुढेपर्यंत जेवढ्यांची पण जमीन आहे ते सगळे आता डेव्हलपमेंट करतात. सगळे प्लॉटिंगचे वगैरे कामं करतात आता. आणि इकडे समोर म्हणायला गेलं तर समोर एक बंगला आहे आणि ते एक छोटंसं घर आहे. इकडे एक समोर बंगला आहे. आणि बाकी आपल्या गावात तसं म्हणायला गेलं तर इकडे फिरण्यासाठी जास्त प्लेसेस कुठे आहेत तर ते मालवण वगैरे तिकडे खूप फिरण्यासाठी स्पेसेस आहेत. म्हणजे बीच आहेत. मी माझ्या मित्रांसोबत जेवढी मजा करणार आहे, जेवढी मस्ती करणार आहे ती सगळ्या व्लॉग्समध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो ह्या व्लॉगला तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण तुम्हाला माझी सगळी धमाल मस्ती मी जिकडे फिरतो आहे ते सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे. ते पण नवीन जागेवर नवीन मित्रांसोबत. म्हणजे आपले ऑफकोर्स आपले मुंबईचे मित्र, रत्नागिरी ट्रिपला जे आपले मित्र होते ते आपले नसणार त्या व्लॉगमध्ये. पण आपण त्यांना पण काही ना काहीतरी भेटायला जाऊ. त्यांच्यासोबत पण आपण काही ना काहीतरी व्लॉग वगैरे करू. त्यांना पण आपण प्रँक कॉल वगैरे करू कधीतरी. सो आपले व्लॉग बघत जा. ते मगाशी दाखवलेले तेच माडेत. ते इकडनं बघायला गेलं तर तसे ओळखायला येणार नाही ते. आणि ही आपली वाट आहे घराकडे जायची. इकडे कोणी रस्ता वगैरे बनवला नाही. कारण आधी पहिले तर इकडे कोणाची घरं वगैरे नव्हती. आता तर लोक घरं बनवत आहेत. मग आता काय माहिती इन फ्युचर प्लॅन बनेल पण रस्ता बनवायचा. आणि इकडे लाईट्स पण नाही आहेत रात्रीच्या. आता ही लोक स्वतःचे पोल घेऊन म्हणजे ह्या लोकांनी स्वतः पोल घेतलेत ते आणि स्वतः लाईट लावल्यात. बाकी म्हणजे ह्यांना असं काय आधीपासून पोल नव्हता. आम्हाला कसं तो पोल भेटलेला, आमचा पोल भेटला म्हणजे तो खूप जुना होता म्हणून आम्हाला भेटलेला. तसं ह्या लोकांना भेटला नाही. तर ह्या लोकांनी नवीन लावून घेतलेलं तर लाईटचे पोल एक स्वतःच्या कंपाऊंडमध्ये. आणि आम्ही तर एक पण नाही लावला. आमच्याकडे होता आणि आम्हाला त्याची मेन म्हणजे काही गरज पण नव्हती. कारण आम्ही सगळे मुंबईला असतो. आम्ही इकडे जास्तीत जास्त नसतो. आम्हाला काय त्या पोलची गरज नव्हती. आणि आम्ही जेव्हा पण असतो तेव्हा आमच्या लाईट चालू असतात घरातल्या. मग आम्हाला रोडवर पण म्हणजे आमच्या घरातल्या लाईट रोडपर्यंत पोचतात. म्हणजे आम्ही भिंतींना बाहेरून लाईट लावल्यात त्या पोचतात रोडपर्यंत. तर आम्हाला पोलची तर काय गरज नाही. हे बघा, आपण मगाशी जागेवर आलो आपल्या काजूच्या झाडावर. 2 काजू ठेवलेले कुठेतरी भेटले. सो गाईज, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ह्या व्लॉगला भरभरून प्रेम द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि वाट बघा, कारण आपले लवकरात लवकर चांगले व्लॉग्स येणार आहेत. आपण पण आता म्हणजे यूट्यूबला थोडा टाईम देणार आहे. आणि मला इन्स्टावर फॉलो केलं नसेल तर मला नक्कीच इन्स्टावर फॉलो करा. मी माझ्या ID खाली देतो आहे. आणि माझ्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये पण माझ्या इंस्टा IDची लिंक आहे. तर माझ्या इंस्टा IDला नक्कीच फॉलो करा. कारण मी यूट्यूबपेक्षा जास्त तिकडे ॲक्टिव्ह असतो. मी तिकडे रील्स वगैरे बनवून टाकत असतो. सो मला इंस्टावर पण खूप प्रेम द्या. सो गाईज, एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. आपल्या ह्या गावात साईबाबांचं सर्वात पहिलं मंदिर आहे. तर तुम्ही मला कमेंट करा, नाही तुम्हाला इंस्टावर DM करा, मेसेज करा मला. मी नक्कीच त्याच्यावर पण एक व्लॉग आणेन. आणि आपण त्या मंदिराला म्हणजे जाऊ, त्या मंदिराकडे दर्शन वगैरे घेऊ. ते मंदिर कसं आहे, मंदिराच्या आजूबाजूचं सगळं आवार तुम्हाला दाखवू आपण. तर तुम्ही कमेंट करा, नाहीतर मला इंस्टावर DM करा. मी नक्कीच त्याच्यावर पण व्लॉग बनवून आणेनच एक. बाकी मिळूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. धन्यवाद.